स्टार्ट. परिच्छेद. आरोग्य संपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक स्वच्छता. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढवणे व ते सुधारणे यासाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना सार्वजनिक आरोग्य म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश आहे. म्हणजे सामूहिक कृतीद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यामध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाल मृत्यू, शारीरिक दुर्बलता, अस्वास्थ्य, कुपोषण इत्यादी कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे पूरक उद्दिष्ट आहे. परिच्छेद. सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत असते, कारण स्वच्छतेमुळे समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या कामाला मदत होते. अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी एकत्रितपणे काम करतात. निरोगी पर्यावरण वृद्धिंगत करण्याला सहाय्यभूत ठरतील असे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणा करतात. अन्न व खाद्यपदार्थावर प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे, घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे ही सार्वजनिक स्वच्छतेची कामे आहेत. परिच्छेद. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. आरोग्य आणि स्वच्छता यांचा फार जवळचा संबंध आहे आणि स्वच्छता व समृद्धी यांचाही अतूट संबंध आहे. या दृष्टीने आपल्या सरकारची स्वच्छ भारत योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे स्वच्छतेशी निगडीत असल्याने स्वच्छतेवर अधिक भर देणे अनिवार्य आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याला या गोष्टीची जाणीव पूर्णपणे झालेली नाही. वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता या परस्परांवर अवलंबून आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येकाने आपला खारीचा वाटा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने उचलला तर संपूर्ण देश स्वच्छ भारत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिक पिशव्यावर बंदी अशा काही योजनांमुळे स्वच्छ भारत बनवायला गती मिळाली आहे. स्टॉप.